36 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज आपण कटिंग करत आहोत. इथे 14 इंच उंची आहे तर 15 घेतलेली आहे. आणि शोल्डर हे कस्टमरला गळ्याची पट्टी म्हणजे खालची जी पाठीची पट्टी ती 3 इंचाचीच हवी आहे. मग ती 3 इंचाची पट्टी घेऊन तिथे खून करून घेतली. वरती 5.5 इंचाचा शोल्डर घेतलं आहे आणि 5.5 इंचाचा मुंडा घेतला आहे. त्यानंतर सरळ अशी लाईन हे केली. 9 इंचावरती एक मार्क केले आणि 2 इंचाचं मार्जिन घेतलं आहे. तिथे इथे आपण आर्महोल राऊंड देत आहोत. तो 1.5 इंच घेतलेला आहे आणि त्याला आकार दिलेला आहे. इथे थोडंसं खाली घेतले शोल्डर आर्महोलचा, कारण काखेमध्ये चून वगैरे येत नाही त्यामुळे. तर आपले कंबर घेराचे 4 भाग केले ते 7.5 1 इंच प्लस आपलं टक्ससाठी आणि 2 इंचाचं मार्जिन सरळ लाईन वरती घेतलेली आहे. आता इथे कस्टमरला डीप नेक हवा आहे तर 3 इंचाचं अंतर घेतलं आहे आणि वरती 2.25 इंचाचं शोल्डर घेतलं आहे. थोडंसं क्रॉस घेतलं आहे तिथे आणि लाईन खेचली तिथे. नंतर गळ्याचा आकार हा पान आकार आहे तो टाकून घेतला आहे. कारण ह्या ब्लाऊजला मी पायपिंग करणार आहे कॉन्ट्रास्ट कापडाने. हे आपण मेन अस्तरावरती कटिंग करत आहोत, नंतर आपण ब्लाऊज पिसावरती करणार आहोत. इथे कटिंग करून घेतला आहे भाग तो. गळ्याचा आकार कट करून घेतला आहे. हा बघा असा गळ्याचा आकार झाला आहे, पान आकार. आता इथे आपण बॅक साईडचा भाग कट करणार आहोत. आता जे आपलं अस्तरचं कापड आहे त्यावरती बॅक पार्ट हा मांडून घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही बाजूने मांडू शकता, बंद किंवा ओपन, कारण आपल्याला फ्रंट हा भाग हा ओपन ठेवायचा आहे. 1/2 इंचाचं मार्जिन सोडून नंतर तो पार्ट ठेवलेला आहे. कारण 1/2 इंच हे समोर का सोडायचं आहे की आपल्याला हुक लुकाच्या पट्टीसाठी सोडायचं आहे. खाली आपण 1/2 इंच वाढून घेणार आहेत. म्हणजे 14 उंची होती तर आपण बॅकला 15.5 घेतलं. आता 14 उंची होती तर आपण बॅकला 15 घेतलं आणि फ्रंटला आपण 15.5 घेणार आहोत. आता इथे आर्महोल वगैरे सेम तसंच काढून आकार देऊन घ्यायचा, कारण प्रिन्स कटमध्ये आर्महोलला राऊंड हा नंतर दिला जातो. इथे गळ्याची जी उंची आहे ती उंची घेतली आहे आणि गळ्याचा आकार दिलेला आहे. ते 3.5 इंच घेतलेलं आहे आणि 2 इंचाचा अंतर ठेवलेलं आहे. उंची आहे 15 घेतलेले म्हटल्यावर 10.5 वरती टक्स पॉईंट येईल. तो टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि सरळ अशी लाईन खेचलेली आहे. इकडे 2 आणि 2 असं टक्समध्ये अंतर ठेवलेलं आहे. आता प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊया अलगद असा आणि इकडे आर्महोलकडे रांग द्यायचं. इकडे 1/2 इंचाने कमी करायचं.
9 1 इंचाचं मध्ये हे कपडा दाबण्यासाठी आणि आपलं मार्जिन 2 इंचाचं. इकडे थोडंसं पुढे हुक पट्टीकडे थोडंसं क्रॉस करून घ्यायचं. हे अंतर आपलं बरोबर आहे ते मी मोजून घेत आहे इथं की बरोबर भरतं आहे की नाही. तर बरोबर भरतं आहे, जेवढं कंबर आहे त्यानुसार भरतं आहे आणि कट करून घ्यायचं. ह्या पॅटर्नमध्ये मी बॅक पॅटर्न आणि फ्रंट पॅटर्न हे 2 भाग कट केलेले आहेत. स्लीवसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेन. हे मी फक्त अस्तरवरती कटिंग करून दाखवलेलं आहे 36 साईजचं. इथे आपण जसं मार्किंग केले तसं कट करून घ्यायचं. खूप छान प्रिन्स कट ब्लाऊज बसतो हा. नक्की ट्राय करा. कुठलीही अडचण येणार नाही फिटिंग बाबतीत. खूप मस्त बसतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.